श्री स्वामी समर्थ. नमस्कार. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख आहे ते सर्व दूर हो, हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आपण व्हिडिओ पाहणार आहोत की महाशिवरात्री आहे 26 फेब्रुवारीला. तर महाशिवरात्रीच्या दिवशी आपण सर्वजण रुद्राभिषेक वगैरे महादेवाची पूजा वगैरे करणार आहोत. तर आपल्याला त्या संदर्भातच आज व्हिडिओ पाहायचा आहे की आपल्याला कोणते नियम पाळायचे आहेत म्हणजे गर्भवती महिला असतील तर त्यांनी काय पाळायचे, ज्यांना मासिक धर्म आहे किंवा ज्यांना सुतक विटाळ आहे त्यांनी पूजा कशी करावी का करावी का नाही, या संदर्भात आपण आज व्हिडिओ पाहणार आहोत. किंवा उपवास करताना काय खावे आणि काय खाऊ नये हे पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण पाहणार आहोत माहिती. तर चला मग व्हिडिओला मी सुरुवात करते. तर आता महाशिवरात्र आलेली आहे. तर महाशिवरात्र ही म्हणजे दर महिन्यात शिवरात्र ही येत असते, पण जी या माघ महिन्यात जी महाशिवरात्र येते म्हणजे महाशिवरात्र येते तिला महाशिवरात्री म्हटलं जातं. तर या महाशिवरात्रीला अनन्यसाधारण असं महत्त्व असतं. म्हणजे आपण या महाशिवरात्रीचा जरी उपवास केला तरी आपल्या संपूर्ण शिवरात्रीचं फळ मिळत असतं. म्हणजे आता दर महिन्याच्या शिवरात्रीचा उपवास नाही केला, डायरेक्ट महाशिवरात्रीचा उपवास केला तरी पण आपल्याला त्याचा भरपूर लाभ होत असतो. जसं की पाहत आपण आषाढ महिन्यामधील आपण एकादशी पकडतो. आता नाही आपण वर्षभराच्या जरी एकादशी केल्या तरी आषाढ महिन्यातील एकादशी जरी केली तरी आपल्याला संपूर्ण एकादशीचं फळ मिळत असतं. आषाढी कार्तिकी या एकादशीचं आपण व्रत केलं तरी पण. तसंच आपल्याला हे महाशिवरात्रीचंही व्रत करायचं आहे. आणि रुद्राभिषेक करताना आपल्याला कोणत्या चुका टाळायच्या आहेत तर आपण रुद्राभिषेक करणार आहोत. आता महादेवाच्या मंदिरामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी भरपूर गर्दी असणार आहे. आपल्याला रुद्राभिषेक करायला तिथे तर जमणारच नाही. आपण घरामध्ये मी तुम्हाला सांगितले की आपल्या घरामध्येच आपण महादेवाच्या पिंडीपाशी आपण रुद्राभिषेक केला. तर रुद्राभिषेक कसा करायचा ते तर मी संपूर्ण तुम्हाला सांगितलेलं आहे. पण आता आपण घरातच महादेवाच्या पिंडीवरती आपल्याला अभिषेक वगैरे करायचा आहे. आणि जेव्हा आपण महादेवाच्या मंदिरामध्ये जाणार तर आपण गेलं तर पाहिजेच, पाया पडण्यासाठी तर आपण गेलोच पाहिजेत. आपल्याला वेळ भेटला तर आपण तिथे पण अभिषेक वगैरे पूजा वगैरे केली पाहिजे. अशी जशी आपण पंचोपचार पूजा वगैरे करतो, पंचामृत, आपण महादेवाला भस्म, चंदन, बेलपान, धोत्र्याचं फूल, आपल्याला जे अवेलेबल होईल ते आपल्याला बेलाचं फळ भेटलं तर अतिशय चांगलं. असं जे आपलं छोटं छोटं आपण तांदूळ मूग वगैरे आपण घेऊन जाणार आहोत. आणि म्हणजे जायचंच जेव्हा आपण जाऊ ना 5 मिनिटासाठी का होईना पण आपल्याला सगळं थोडं 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 आपण करायचं आहे. ज्यांना पितृदोषाचा एकदम म्हणजे राहूचा दोष सांगितलेला असतो ज्यांच्या पत्रिकामध्ये त्यांनी काळे तीळ महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करायचे आहेत. महाशिवरात्रीच्या दिवशी जर आपण हे अर्पण केलं ना तर याचा आपल्याला खूप लाभ होत असतो. म्हणजेच आपल्याला याचं कितीतरी पटीने आपल्याला त्याचं पुण्य म्हणू किंवा आपण त्याच्या आपल्या सेवेमध्ये भर पडत असते किंवा आपल्याला त्याच्यामध्ये बँक बॅलन्स जसं वाटतं तसं आपल्या पुण्याचा बँक बॅलन्स वाढत असतो. त्यामुळे आपल्या महादेवाच्या आपल्याला कितीही तुम्हाला वेळ नसू द्या तरीही आपल्याला वेळात वेळ काढून महादेवाच्या मंदिराचा निदान दर्शनासाठी एक लोटाभर म्हणजे एक तांब्याभर पाणी घालण्यासाठी तरी जायचंच आहे. तर आपल्याला असं करायचं आहे. जेव्हा आपण दुधाचा अभिषेक करणार आहोत तर ते दूध आपल्याला कच्चंच हवं आहे आणि थंडच हवं आहे. परत अजून आता पाणी घालणार आहोत आपण महादेवाला अभिषेक करताना. पाणी आपण जेल अर्पण करतो तेव्हा ते पण पाणी थंड पाहिजे. म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ते आपल्याला चुका करायच्या नसतात रुद्राभिषेक करताना. आता तांदूळ आपण अर्पण करणार आहेत जसे की आपण शिवामूठ अर्पण करतो श्रावण सोमवारच्या वेळेस. तर ते तांदूळ जे आहेत ना त्या हळदी कुंकू न लावलेले पाहिजेत, कारण हळदी कुंकू ही महादेवाला नाही अर्पण करत आपण ना. त्यामुळे आपल्याला ते शुभ्र पांढरे पाहिजेत, न तुटलेले न फुटलेले कुठेही. किंवा मग आपल्याला त्याच्यावरती थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मग ते अर्पण करायचे. थोडेसे ओले अर्पण आपल्याला पिंडीवरती अर्पण करायचे आहेत. अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत की त्या आपल्याला करायच्या नाही आहेत. आणि आता गर्भवती महिला आहेत तर त्यांनी 7व्या महिन्यापर्यंत आपल्याला महादेवाच्या मंदिरामध्ये जाता येतं. 7व्या महिन्याच्या नंतर महादेवाच्या मंदिरामध्ये नसतं जायचं. आणि समजा आता 7व्या महिन्यापर्यंत आता आपण प्रेग्नंट आहोत म्हणजे आता दिवस गेलेले आहेत आणि मग आपण उपवास पण आपल्याला झेपतोय नाही झेपत, कारण गोळ्या वगैरे घ्यायच्या असतात तर त्यानुसारच आपण उपवास पण करायचा, खाऊन पिऊन वगैरे करायचा. ज्यांना शक्य होईल त्यांनी, नाहीतर नाही केला तरी पण काही नाही. पण आता कसं आपण महाशिवरात्री वर्षातून एकदाच येते म्हणून आपण उपवास धरतो, पण वेळच्या वेळी खाऊन घ्यायचं आणि घरात पूजा करायची. महादेवाच्या मंदिरात नाही जायचं. ज्यांना 7व्या महिन्याच्या पुढं आहे म्हणजे पुढचे दिवस आहेत त्यांनी, आणि ज्यांच्या अगोदर आहेत त्यांनी गेलं तरी पण चालेल. तर हे झालं मग गर्भवती महिलांसाठी. मासिक धर्म ज्यांना मासिक धर्म आहे त्यांना तर मंदिरात जाता येणार नाही.
आता ज्यांना मंदिरात जाता येणार नाही तुम्ही तर आपल्या घरात नुसताच ओम नमः शिवायचा जप वगैरे करायचा आहे. तुम्हाला अभिषेक करता येणार नाही, म्हणजे तुम्हाला काही स्तोत्रमंत्र काही वाचता येणार नाही, रुद्राभिषेक वगैरे तर करताच येणार नाही. तर मग काय करायचं, उपवास करायचा तर तुम्ही फलाहार वगैरे उपवास करू शकता. फलाहार करून आता कसं असतं, प्रत्येक गावची वेगवेगळी प्रथा असते. आता कोणी तिखट नाही खात या महाशिवरात्रीला, कोणी काय करतं आंबट नाही खात, कोणी काय करतं म्हणजे प्रत्येक गावचं, कोणी मीठच नाही खात. मग ते फक्त रताळं बटाटं उकडायचं आणि ते खायचं आणि फलाहार वगैरे करायचा. तर तुम्हाला सांगू का, आपण ह्या उपवासाला आहे ना चहा पिऊ शकतो, दूध चहा, आपण ज्यूस वगैरे असा ऊसाचा रस बाकीचे ज्यूस वगैरे घेऊ शकतो, कारण फळं आपण खाऊ शकतो, त्यामुळे तो ज्यूस पण पिऊ शकतो आपण घरी बनवून खायचं, त्यापेक्षा डायरेक्ट फळं खायची. आणि मग तुम्ही ना खिचडी पण बनवून खाऊ शकता. आणि कसं आपण ती सोडत नाहीत ना, हा 1.5 दिवसाचा उपवास होतो जवळजवळ, तर हे सोडत नाही आपण, मग त्यामुळं तुम्ही खिचडी खाऊ शकता, तुम्ही पापड्या असं चिप्स वगैरे जे काही घरी बनवता ना उपवासाचं ते संपूर्ण तुम्ही खाऊ शकता. आणि फक्त आपल्याला आवर्जून काय करायचं आहे की या महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजे सगळ्यांनीच पहा की आपल्याला कौट जे फळ आहे ना ते खायचं आहे आणि खजूर पण खायचे आहे. खजूर खाल्ल्याने पण आपल्याला रक्तवाढ होत असते शरीरामध्ये, त्यामुळे ना आवर्जून आपल्याला सर्वांना उपवास धरणाऱ्यांना ना आपल्याला कौट खायचं आहे आणि खजूर खायचं आहे. तर असं आपण उपवास करू शकतो गर्भवती महिला. आणि परत अजून मासिक माझे ज्यांना अडचण आहे त्यांनी आपण उपवास पण करू शकतो. असं काही नाही की मग तुम्ही उपवास करायचाच नाही. तर ज्यांना 4था दिवस आहे तर त्यांनी आता जर आपल्याला जर त्रास होत आहे, काहींना 5-6 दिवस झाले तरी पण त्रास होत असतो, तर त्यांनी आंघोळ करून पूजा वगैरे करायची नाही. आता ज्यांना 4था दिवस आहे तसं तर आपल्याला चालतच नाही 4थ्या दिवशी, पण ज्यांना आंघोळ करून वगैरे करायचे आहे त्यांच्यासाठी सांगते. बाकी त्यांची इच्छा नाही त्रास होत तर आंघोळ करून केली तरी पण आता ज्याची त्याची इच्छा. तर पहा आता ज्यांना आता विटाळ पडले त्यांना पण आता हे काही पूजा वगैरे करता येणार नाही. ज्यांना सुतक आहे त्यांना पण पूजा वगैरे करता येणार नाही. आणि सुतक असल्यावर आणि विटाळ असल्यावर तर आपल्याला पूजा करताच येणार नाही. तुम्ही उपवास मी आधी सांगितल्याप्रमाणे उपवास करू शकता. आता कसं बायकांचं भरपूर आता हे मासिक धर्म वगैरे असलं तर काय असं वर्षातून एकदा सण येतो ना, बऱ्याच जणांची इच्छा असते की मी करायलाच पाहिजे, पण त्यांच्या मनाला जसं वाटेल त्यांनी तसं करायचं आहे. आणि आता आपण की ह्यांनी पूजा करायची नाही, त्यांनी पूजा करायची नाही, ह्याला पूजा करायला जमत नाही असं मीही तुम्हाला काही सांगू शकत नाही. काय मला तो देवाने पण अधिकार दिला नाही की हे यांनी पूजा करायची नाही, ह्या विधवा आहेत त्यांनी पूजा करायची नाही, हे म्हातारे आहेत ते लग्न झालेलं नाही यांचं, असं काही नाही आहे. भोलेनाथांची सगळ्यांनी पूजा करायची आणि सगळ्यांनी महाशिवरात्री साजरी करायची. बाकी मला काय आता मी सांगू शकत नाही ह्याने पूजा नाही करायची, त्याने पूजा नाही करायची, याने उपवास नाही करायचा, त्याने काही नाही. आता सगळ्यांनी उपवास करायचा, सगळ्यांनी पूजा करायची, असं काही नाही की याने पूजा नाही करायची त्याने उपवास नाही करायचा. आता उपवास करताना आपल्याला काय खावे काय नाही खावे हे पण आपण सांगितलं की आपल्याला काय खायचं आहे, आवर्जून कौट आणि खजूर खायचे आहे. आणि काय खायचं नाही तर पहा आपण आहे ना जे भगर महाशिवरात्रीला चालत नाही, सोमवारच्या उपवासाला पण चालत नाही. मग बाकी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही रताळे बटाटे उकड किंवा आपण हे चिप्स वगैरे हे सगळं आपण खाऊ शकतो, फक्त आपल्याला भगर खायची नाही. आणि महाशिवरात्रीच्या दिवशी आपण स्वच्छ पांढऱ्या रंगाचं नवीन वस्त्र घातलं तरी पण चालेल, पण पांढऱ्या रंगाचं आपलं वस्त्र घालायचं आहे. आता पांढऱ्या रंगाचं वस्त्र घालायचं आहे. आणि तुम्ही ना पूजा 4 प्रहरमध्ये करतात बरेचसे लोक, पण म्हणजे कसं शिवरात्र आहे तशी दर महिन्याची शिवरात्र येत असते, पण ही महाशिवरात्र आहे तर रात्रीचं म्हणजे जागरण वगैरे करतात पहा, म्हणजे वाती दिवे वगैरे लावले जातात. तर मग तुम्ही संध्याकाळच्या वेळेला म्हणजे पहा प्रदोष काळामध्ये पूजा केलेली अतिशय लाभदायक ठरते. पहा प्रदोष काळ म्हणजे सूर्यास्ताच्या अगोदरचा 1.5 तास, सूर्यास्ताच्या नंतरचा 1.5 तास असा म्हणजे प्रदोष काळ असतो, त्यामध्ये पूजा केलेली अतिशय चांगली असते. आणि तुम्ही नंतर मग संध्याकाळी पण रात्र वगैरे जागरण करू शकता. पण आता ज्यांना संध्याकाळी वेळ भेटत नाही त्यांनी सकाळी पूजा केली तरी पण चालेल, किंवा दिवसभरामध्ये महादेवाच्या मंदिरात तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा गेलात तरी पण चालेल, असं काही नाही. कारण संपूर्ण दिवसभर ही महाशिवरात्र आहे. पण मी म्हटलं की प्रदोष काळामध्ये पूजा केलेली अतिशय चांगली असते, पण प्रदोष काळामध्ये भरपूर गर्दी वगैरे असं, मग तुम्ही घरात का करेनात तरी पण चालेल. दिवसभरामध्ये तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाच्या मंदिरात जाऊन यायचं आणि नंतर आपण घरात केली पूजा तरी पण चालेल. तर हेच छोटे छोटे नियम होते, हीच माहिती होती जी आज मी तुमच्यासाठी घेऊन आले होते की ह्या चुका आपल्याला छोट्या छोट्या आहेत पण त्या आपल्याला करायच्या नाहीत. चला मग आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते आणि झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.
चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.